Dear student, in the last lecture we have seen asexual reproduction in unicellular organisms. अलैंगिक पद्धतीनं होणारे जे काही एक पेशी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्यांच्यामधलं लैंगिक प्रजनन अलैंगिक प्रजनन आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर दुसरं आपण त्या ठिकाणी असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, जिच्या ठिकाणी अलैंगिक पद्धतीनं बहुपेशीय प्राणी जे आहेत तर त्या बहुपेशीय प्राण्यांमध्ये घडून येणारं जे काही अलैंगिक प्रजनन त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यामध्ये आपण असणारे जे काही फ्रॅगमेंटेशन, खंडीभवन, रिजनरेशन, पुनरुद्भव अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया त्या ठिकाणी पाहिल्या. त्याच्यानंतरची त्या ठिकाणी आपल्याला असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मधली असणारी जे काही बडिंग म्हणजे मुकुलनायन ही जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा की इन केस ऑफ द हायड्रा, या ठिकाणी हायड्रा प्राणी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की इन केस ऑफ हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन ॲट स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी एन आउटग्रोथ इज फॉर्म्ड बाय रिपीटेड डिव्हिजन ऑफ द रिजनरेटिव्ह सेल ऑफ द बॉडी. ही या ठिकाणी पूर्ण वाढ झालेला जो काय हायड्रा जो आहे तर त्या हायड्राला जर त्या ठिकाणी फेवरेबल कंडिशन म्हणजे पोषक अशा प्रकारचं असणारे काही वातावरण जे आहे तर ते वातावरण जर मिळालं तर त्याच्या शरीराच्या भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन असणाऱ्या काही पेशी जे आहे तर त्या पेशीच्या विभाजनानं फुगवटा जो आहे तर तो फुगवटा त्या ठिकाणी तयार करतो. अशा पद्धतीचा असणारा जो काही फुगवटा जो आहे तर तो फुगवटा त्या ठिकाणी काय तयार होताना दिसतो. आणि धिस आउटग्रोथ या ठिकाणी अशा पद्धतीचे जे काही फुगवटा त्या ठिकाणी तयार झाला, दिस आउटग्रोथ इज कॉल्ड एज द बड. आणि अशा प्रकारचा जो काही फुगवटा त्या ठिकाणी तयार होतो तर त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी मुकुल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. बर्ड ग्रोथ्स अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स ए स्मॉल हायड्रा. मग अशा प्रकारचा हा जो काय असणारा जो काही बर्ड जो आहे, मुकुल जो आहे तर त्या मुकुलाचं काय होतं नसतं यथावकाश त्या ठिकाणी अशा पद्धतीची असणारी काही वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी त्या मुकुलाची काय होता नसते होताना त्या ठिकाणी दिसते. आणि त्याचं रूपांतर जे आहे तर त्याचं रूपांतर छोट्या अशा प्रकारचा असणारा जो काही हायड्रा जो आहे तर त्या हायड्रामध्ये त्या ठिकाणी तयार होता नसतो. डर्मल लेयर्स अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा आर इन कंटिन्युटी विथ दोज ऑफ द पॅरेंट हायड्रा. पुढे काय सांगितलं आपल्याला की सर्वसाधारणपणे हा जो काही छोटासा असणारा जो काही हायड्रा जो आहे तर त्या हायड्राच्या शरीरात पहिला आपल्याला सांगितलंय डर्मल लेयर्स म्हणजे शरीराचे असणारे काही स्तर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय डायजेस्टिव्ह कॅव्हिटी पचन गुहा हे काय होता नसतात तर त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं पॅरेंट हायड्रा. हा जो काय असणारा जो काही पॅरेंट हायड्रा जो आहे तर तो पॅरेंट हायड्रा जनक हायड्रा जो आहे तर त्या जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर आणि स्तर आणि पचन गुहा जे आहे डायजेस्टिव्ह कॅव्हिटी जे आहे तर याच्याशी कसं असतो संलग्न त्या ठिकाणी. पॅरेंट हायड्रा सप्लाइज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. या ठिकाणचा हा असणारा जो काही पॅरेंट हायड्रा जो आहे तर तो पॅरेंट हायड्रा काय करता नसतोय हा अशा प्रकारचा असणारा जो काही छोटासा असणारा जो काही बडिंग हायड्रा जो आहे तर त्या बडिंग हायड्राचं काय करता नसतंय तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येता नसतंय या छोट्याशा हायड्राचं हा जो काय असणारा जो काही पॅरेंट हायड्रा जो आहे तर तो काय करता नसतो पोषण त्या ठिकाणी करतो. पुढे बडिंग हायड्रा सेपरेट फ्रॉम द पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट टू लिव्ह अन इंडिपेंडंट लाईफ व्हेन इट ग्रोज अप अँड बिकम्स एबल टू लीड अन इंडिपेंडंट लाईफ. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी की बडिंग हायड्रा सेपरेट फ्रॉम द पॅरेंट हायड्रा. हा जो काय हायड्रा जो आहे हा बडिंग हायड्रा हा काय करता नसतो पुन्हा त्या ठिकाणी हा जो काही पॅरेंट हायड्रा जो आहे तर त्या पॅरेंट हायड्रापासून त्या ठिकाणी सेपरेट होताना दिसतो. आणि सेपरेट झाल्यानंतर काय सांगितलंय स्टार्ट टू लीड अँड इंडिपेंडंट लाईफ. आणि त्याच्यानंतर तो काय होता नसतोय तर त्या ठिकाणी निरवलंबी म्हणजे कोणावरही अवलंबून नाही अशा प्रकारचं असणारं जे काही निरवलंबी असणारं जे काही जीवन जे आहे तर ते जीवन त्या ठिकाणी जगताना दिसतो. आणि पुढे कसं सांगितलं व्हेन इट ग्रोज अप
अँड बिकम्स एबल्स टू लीड अन इंडिपेंडंट लाईफ. पुन्हा एकदा पहा की ज्या वेळेला हा जो काही छोटासा असणारा जो काही हायड्रा जो आहे, तर त्या छोट्याशा हायड्राची काय होत असते, वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी होत असते. बरोबर. मग आता छोट्याशा हायड्राची वाढ त्या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व टिकवणं इतपत ज्या वेळेला त्या ठिकाणी होताना दिसते, तर त्यावेळेला तो काय होत नसतो, जो पॅरेंट हायड्रा जो आहे तर त्या पॅरेंट हायड्रापासून हा त्या ठिकाणी नासंट हायड्रा म्हणजे नवजात अशा प्रकारचा जो काय हायड्रा जो आहे तर तो हायड्रा काय होता नसतो, वेगळा. आणि हा जो काही नासंट हायड्रा जो आहे, नवजात अशा प्रकारचा हायड्रा जो आहे तर तो काय करता नसतो, निरवलंबी जीवन म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतंत्र अशा प्रकारचं असणारं जे काही जीवन जे आहे तर ते जीवन काय होतं नसतो, तर त्या ठिकाणी तो जगताना दिसतो. याच्यानंतर पुढे आता त्याच्यानंतरचा असणारा तो काही चौथा प्रकार आपल्याला पाहिजे आहे, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ज्याला आपण त्या ठिकाणी शाकीय प्रजनन त्या ठिकाणी म्हणणार आहे. जे असणाऱ्या ज्या काही शाखा ज्या आहेत, फांद्या ज्या आहेत तर त्याच्यापासून प्रजनन. आता काय म्हटलेलं आहे की रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ द व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. आता या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह पार्ट जे आहेत तर व्हेजिटेटिव्ह पार्ट कोणकोणते आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की सर्वसाधारणपणे रूट असेल, मूळ असेल, त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की त्या ठिकाणी स्टेम असेल, खोड असेल, त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला लीफ म्हणजे पान असेल, अँड बड. बड म्हणजे काय म्हणतो तर त्या ठिकाणी आपण मुकुल म्हणतात. की रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ द व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. आता कोणकोणते व्हेजिटेटिव्ह पार्ट्स, तर मूळ असेल, खोड असेल, पान असेल, मुकुल असेल, इज कॉल्ड ॲज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. की वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पान आणि मुकुल यासारखे असणारे जे काही शाकीय अवयव जे आहेत तर त्या शाकीय अवयवाच्या मदतीनं होणारं जे काही प्रजनन जे आहे तर त्या प्रजननाला म्हणणार आपण त्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन पोटॅटोज इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ द आईज प्रेझेंट ऑन द ट्युबर्स. बटाटा जो आहे तर त्या बटाट्याचा असणारा जो काही कंद जो आहे आपल्या लक्षात येत नसते. बटाट्याची लागवड आपण त्या ठिकाणी बघा कशी करता नसतो की बटाट्याला त्या ठिकाणी असणारे जे काही कंद म्हणजे त्याचे असणारे जे काही डोळे जे आहेत तर त्या डोळ्यांच्या मदतीने आपण काय करता नसतो, बटाटा जो आहे तर त्या बटाट्याचं प्रजनन त्या ठिकाणी करता नसतो. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय पहा की ब्रायोफायलम या ठिकाणी कोणी असणारे जे काही ब्रायोफायलम दाखवले, पानफुटी त्याला त्या ठिकाणी म्हटलेले. हे जे काही ब्रायोफायलम इट इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ द बर्ड्स प्रेझेंट ऑन द लिप मार्च. पानफुटी जे आहे तर त्या पानफुटीचे हे जे काय असणारे जे काही पान जे आहे तर त्या पानाच्या असणाऱ्या ज्या काही ह्या ज्या काय असणाऱ्या जे काही लिप मार्जिन जे आहे, पानाच्या असणाऱ्या ज्या काही कडा ज्या आहेत तर त्या कडांवर असणारे जे काही बर्ड्स जे आहेत, मुकुल जे आहेत तर त्या मुकुलाच्या साह्यानं पानफुटी जे आहेत, ब्रायोफायलम जे आहे तर त्याचं काय आता नसते तर त्या ठिकाणी काय आता नसते तर त्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन होत नसते, शाकीय पुनरुत्पादन त्या ठिकाणी होताना दिसते. इन केस ऑफ द प्लांट्स लाईक शुगर केन अँड ग्रासेस व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन्स ऑकर्स विथ द हेल्प ऑफ द बर्ड्स प्रेझेंट ऑन द नोड्स. ऊस असेल, शुगर केन म्हणजे ऊस, त्याच्यानंतर ग्रासेस म्हणजे गवत असेल, ऊस असेल, गवत असेल यासारखे असणारे जे काही वनस्पती जे आहे तर त्या वनस्पतीचे असणारे जे काही नोड्स, उदाहरणार्थ ऊस आहे, ऊसाचं कांड मी या ठिकाणी दाखवतो की अशा पद्धतीचं असणारे काही ऊस जे आहे तर त्या ऊसाचं असणारे जे काही हे नोड जे आहे, कांड जे आहे तर त्या कांड्यावर काय होताना दिसतंय तर सर्वसाधारणपणे कांड किंवा पेर त्याला त्या ठिकाणी म्हणतो,
या पेरावर असणारा जो काही बर्ड्स जो आहे, मुकुल जे आहे, तर त्या मुकुलाच्या साह्यानं त्याचं शाकी अशा प्रकारचं प्रजनन त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की प्लांट्स लाईक कॅरट, रेडिश, कॅरट म्हणजे काय, गाजर, रॅडिश म्हणजे त्या ठिकाणी मुळा, की प्लांट्स लाईक कॅरट, रॅडिश परफॉर्म व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ द रूट्स. गाजर असेल, मुळा असेल, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी असणार ते काही स्वीट पोटॅटो, रताळ, यासारखे असणारे जे काही वनस्पती जे आहेत, तर त्या वनस्पतीमध्ये मुळांच्या साह्याने काय होतं नसते, शाकीय प्रजनन त्या ठिकाणी होताना दिसतं. या ठिकाणी आपण असणारे जे काही स्वीट पोटॅटो, याच्यामध्ये काय होतं नसते, रूटच्या साह्याने त्या ठिकाणी काय होतं नसतं, शाकीय प्रजनन. ब्रायोफायलम, ब्रायोफायलमचं असणारे जे काही पानफुटीचं असणारे जे काही पान जे आहे, तर त्या पानाचं असणारे जे काही लीफ मार्जिन, पानाचे असणारे जे काही कडा जे आहे, तर त्या कडांवर अशा प्रकारचे छोटे छोटे मुकुल त्या ठिकाणी तयार होताना दिसतात आणि याच्यापासून पानफुटीचं त्या ठिकाणी प्रजनन होताना दिसतं. पोटॅटो जो आहे, तर त्या पोटॅटोवर आपल्या लक्षात येत नसते, त्याचे डोळे असतात, तर त्या डोळ्यांची आपण लागवड जी आहे, तर ती लागवड करून बटाटा जो आहे, तर त्या बटाट्याचं आपण शाकीय प्रजनन त्या ठिकाणी करतो. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहिजे स्पोर फॉर्मेशन. तर आता पुढचा प्रकार आपल्याला पाहिजे आहे 5वा, स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन, बीजाणू निर्मिती. आपण काय पाहतोय या ठिकाणी असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. पहिलं फ्रॅगमेंटेशन, दुसरं रिजनरेशन, तिसरं आपण पाहिलं बडी व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि 5वं आपल्याला पाहिजे स्पोर फॉर्मेशन. आता काय होते याच्यासाठी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली पहा, की टेक ए पीस ऑफ वेट ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन ह्युमिड प्लेस. ओलसर अशा प्रकारची भाकरी असेल किंवा पावाचा तुकडा घेऊन तो दमट हवेमध्ये त्या ठिकाणी काय करायचं आहे, 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी ठेवायचे. फंगस विल ग्रो ऑन इट विदिन 2 to 3 days. मग अशा प्रकारचा असणारा जो काही ओलसर अशा प्रकारची भाकरी असेल, पावाचा तुकडा असेल, तर तो जर आपण दमट असणारी जी काही जागा जी आहे, तर त्या जागेमध्ये जर ठेवला तर 2-3 दिवसामध्ये आपल्या लक्षात येत नसते त्याच्यावर बुरशी जी आहे, तर ती बुरशी त्या ठिकाणी वाढताना दिसते. ऑब्झर्व द फंगस अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड ड्रॉ इट्स डायग्राम. ही जी काही बुरशी जी आहे, तर त्या बुरशीचं सूक्ष्मदर्शकाच्या साह्यानं निरीक्षण करायचं आणि आकृती करायची. पण काय होतं नसते की अशा पद्धतीचं स्पोर फॉर्मेशन जे आहे, बीजाणू निर्मिती जी आहे, तर ती बीजाणू निर्मिती आपल्या त्या ठिकाणी ते भाकरीचा असणारा जो काही तुकडा जो आहे किंवा पावाचा असणारा जो काही तुकडा जो आहे, तर त्या तुकड्यावर झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. की अशा पद्धतीचे स्पोर्स म्हणजे बीजन या ठिकाणी हे स्वरेंजियम आपण दाखवलेली, बीजाणू धानी दाखवली. त्याचा असणारा जो काही हायपी किंवा तंतू त्या ठिकाणी आणि मुळांसारखा असणारा जो काही भाग जो आहे, तर त्याला रूट न म्हणता काय म्हटलेलं या ठिकाणी रायझोइड्स त्या ठिकाणी येते. आता काय दिसतंय की फंगी लाईक म्युकर हॅव फिलॅमेंटस बॉडी. काय सांगितलेले की म्युकर सारखं असणारं ते काही कवक जे आहे, तर त्या कवकाचे शरीर कसं असतं, फायबरस. फायबरस म्हणजे काही तंतुमय अशा प्रकारचं, बुरशीचे आपल्याला लक्षात नसते, तंतू त्या ठिकाणी असतात. म्हणजे म्युकर सारख्या कवक जे आहे, फंगस जे आहे, तर त्या फंगसचं शरीर कसं असतं, फायबरस, तंतुमय त्या ठिकाणी असतं. आणि त्यालाच आपण काय म्हणता नसते, दे हॅव स्पोरेंजिया. आणि त्यालाच त्या ठिकाणी काय असतंय, आता या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे आहेत आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी स्पोरेंजियम म्हटलेले, बीजाणुधानी म्हटले. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की जे काही म्युकरचे शरीर जे आहे, तर ते कसं असते, तंतुमय त्या ठिकाणी असतं. त्याला त्या ठिकाणी आपण स्पोरेंजियम त्या ठिकाणी म्हटलेले, म्हणजेच त्याला काय म्हणता नसतो, बीजाणुधानी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुढे once the spores are formed, sporangias burst and spores are released.
काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणमध्ये ही जी काही स्पोरॅन्जियम जे आहे तर त्या स्पोरॅन्जियमच्या आतमध्ये असणारे जे काही स्पोर्स जे आहेत, बीजाणू जे आहेत तर त्या बीजाणूंची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते आणि त्याच्यानंतर ते काय होताना दिसते, भ्रष्ट होताना दिसते, फुटताना त्या ठिकाणी दिसते आणि फुटल्यानंतर काय होताना दिसतात, स्पोर्स आर रिलीज. याच्यामध्ये असणारे जे काही बीजाणू जे आहेत तर ते बीजाणू काय होताना दिसतात, बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसतात. स्पोर्स जर्मिनेट आणि असे बाहेर पडलेले असणारे जे काही बीजाणू जे आहेत तर त्या बीजाणूंचं काय होताना दिसते, पुढे आपल्याला सांगितलं की स्पोर्स जर्मिनेट इन द मॉइस्ट अँड द वॉर्म प्लेस अँड न्यू फंगल क्वालिटी इज फॉर्म. मग अशा प्रकारचे असणारे जे काही बीजाणू जे आहेत तर ते बीजाणू बाहेर पडल्यानंतर होलसर आणि उबदार जागे काय होताना जर्मिनेट होतात, म्हणजे रुजताना दिसतात आणि त्याच्यापासून नवीन अशा प्रकारचं कवकजाल जे आहे तर ते कवकजाल त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. आता याच्यावर आधारित मार्च 2019ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. काय प्रश्न होता, इन द फॉलोइंग फिगर. अशा प्रकारची मार्च 2000च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न विचारला की इन द फॉलोइंग फिगर एक्सप्लेन हाऊ न्यू फंगल कॉलनीज ऑफ द म्युकर्स आर मेड. आकृतीच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे असणारे जे काही फंगलचं असणारे जे काही कवकजाल जे आहे तर ते कवकजाल त्या ठिकाणी कशा पद्धतीने तयार होतात. आणि दुसरा प्रश्न होता, आयडेंटिफाय अँड स्टेट द टाईप ऑफ द रिप्रोडक्शन रिप्रेझेंट इन द अबाउट डायग्राम. ही जी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये असणारा जो काही प्रजननाचा असणारा जो काही प्रकार जो आहे तर तो प्रकार आपल्याला त्या ठिकाणी, आता प्रजननाचा प्रकार आपण लिहिलेला आहे खाली, कोणतं, स्पोर फॉर्मेशन. येथे अशा प्रकारचा असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. याच्यानंतर पुढे आता आपल्याला सेक्च्युअल रिप्रोडक्शन पाहिजे. सेक्च्युअल रिप्रोडक्शन आपण पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.